शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करताय? चला तर मग बालविकास आणि अध्यापनशास्त्रातल्या काही अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनांची आपण एक जलद उजळणी करूया, जेणेकरून आपली तयारी एकदम पक्की होईल. चला, सुरुवात करूया. क्रो आणि क्रो यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. 20वे शतक हे बालकांचे शतक होते. आणि हे वाक्य आपल्याला आठवण करून देतं की मुलांच्या विकासाचा अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे. याच विचाराने आपण आजच्या सगळ्या संकल्पना समजून घेणार आहोत. तर आपली पहिली आणि सगळ्यात पायाभूत संकल्पना आहे शिकणे. अध्यापनशास्त्राच्या भाषेत याला अधिगम असं म्हणतात. पण याचा नेमका अर्थ काय होतो? चला जरा खोलात जाऊन पाहूया. इथे सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता असेल तर तो आहे कायमस्वरूपी बदल. म्हणजे शिकणं ही अशी गोष्ट आहे जी टिकते. उदाहरणार्थ, आपण एकदा सायकल चालवायला शिकलो की सहजासहजी विसरत नाही. हाच तो कायमस्वरूपी बदल आहे. आता शिकणं म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी ते काय नाही हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे. ही काही जन्मतः येणारी गोष्ट नाही, तर ती अनुभवातूनच मिळते. आणि हो, थकवा किंवा एखाद्या औषधामुळे वागण्यात जो तात्पुरता बदल होतो त्याला आपण अधिगम किंवा शिकणं म्हणू शकत नाही. शिकण्याची प्रक्रिया तर आपण समजून घेतली, पण मुलांच्या विकासावर फक्त आतले नाही तर बाहेरचे घटकही परिणाम करत असतात. खरं तर मुलाचा विकास हा एका मोठ्या परिसंस्थेचाच भाग असतो. मुलाच्या वाढीला आणि सामाजिकीकरणाला आकार देणारे हे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. त्याचं कुटुंब, त्याचे मित्रमैत्रिणी, त्याचे शिक्षक आणि खेळाचं मैदान. या सगळ्याचा एकत्रित परिणाम मुलाच्या व्यक्तिमत्वावर होतो. आणि यातही खेळाच्या मैदानात होणारा शारीरिक आणि सामाजिक विकास खूपच महत्त्वाचा असतो. ओके, आता वळूया एका खूप इंटरेस्टिंग टॉपिककडे, बुद्धिमत्ता. बुद्धी म्हणजे नेमकं काय हे सांगण्यासाठी अनेक मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. चला त्यातले काही महत्त्वाचे सिद्धांत थोडक्यात पाहूया. ही स्लाईड परीक्षेच्या दृष्टीनं खूप म्हणजे खूपच महत्त्वाची आहे, कारण यात सगळे मुख्य सिद्धांत आणि त्यांचे जनक एकत्र दिलेले आहेत. बिने यांच्या एक घटक सिद्धांतापासून ते स्पियरमॅन यांच्या सामान्य म्हणजे जी आणि विशिष्ट म्हणजे एस घटकांपर्यंत, आणि थर्स्टन यांच्या समूह घटक सिद्धांतापासून ते गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्तेपर्यंत. प्रत्येक सिद्धांताची एक वेगळी ओळख आहे. गार्डनर यांच्या सिद्धांताचं हे एक उत्तम उदाहरण आहे. ते म्हणतात की बुद्धिमत्ता काही एकाच प्रकारची नसते. विचार करा, एका अंतराळवीराला अवकाशाचं अचूक भान ठेवण्यासाठी जी स्थानिक बुद्धिमत्ता लागते ती एका कवीच्या भाषिक बुद्धिमत्तेपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. बरोबर ना? सिग्मंड फ्रॉइड यांनी मांडलेला मनोविश्लेषणात्मक सिद्धांत खूपच महत्त्वाचा आहे. या सिद्धांतानुसार आपल्या लहानपणीचे अनुभव, विशेषतः आपल्या आईवडिलांसोबतचे आपले नातेसंबंध, आपलं व्यक्तिमत्व घडवण्यात खूप मोठा वाटा उचलतात. हे सगळे मानसशास्त्रीय सिद्धांत तर झाले, पण वर्गात याचं काय? याचा प्रत्यक्ष वापर कसा होतो? चला, आता आधुनिक वर्गामागचं तत्वज्ञान काय आहे आणि शिक्षण आता बालककेंद्री कसं झालंय यावर लक्ष देऊया. इथे आपल्याला शैक्षणिक विचारांमध्ये झालेला एक मोठा बदल दिसतो. सुरुवातीला जॉन ॲडम्स यांनी शिक्षणाला फक्त शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातली एक द्विध्रुवीय प्रक्रिया मानलं. पण नंतर जॉन ड्यूई आले आणि त्यांनी त्यात अभ्यासक्रम हा तिसरा तितकाच महत्त्वाचा घटक जोडला. त्यामुळे शिक्षणाचा केंद्रबिंदू व्यक्तींवरून काय शिकवायचं यावरही आला. आणि याच विचाराला पुढे घेऊन जात जॉन ड्यूई यांनी प्रगतिशील शिक्षण ही संकल्पना मांडली, जी करून शिकण्यावर म्हणजे लर्निंग बाय डुईंगवर भर देते. त्यांच्या मते मुलं केवळ पाठांतर करून नाही तर स्वतःच्या अनुभवातून आणि प्रयोगांमधनं जास्त प्रभावीपणे शिकतात. आजच्या काळातली ही एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे, सर्वसमावेशक शिक्षण. याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. प्रत्येक मुलाला त्याची पार्श्वभूमी किंवा क्षमता काहीही असो, मुख्य प्रवाहात समान संधी मिळायलाच हवी. शिक्षण हे सर्वांसाठी आहे, कोणताही भेदभाव न करता. चला, आता आपण आपल्या शेवटच्या आणि खूप महत्त्वाच्या भागाकडे वळूया. यात आपण आपल्या भारतातील शिक्षणाला दिशा देणाऱ्या प्रमुख सरकारी धोरणांवर एक नजर टाकू. इथे भारताच्या शैक्षणिक धोरणाचा संपूर्ण प्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. 1968 मध्ये कोठारी आयोगाच्या शिफारशींवर आधारित पहिलं धोरण आलं. त्यानंतर 1986 मध्ये दुसरं आणि आता 2020 मध्ये कस्तुरीरंगन समितीच्या आधारावर तिसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं आहे.
नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार आपली जुनी 10+2 रचना आता बदलली आहे आणि त्या जागी आली आहे ही नवीन 5+3+3+4 रचना. ही रचना मुलांच्या वयोगटानुसार आणि त्यांच्या विकासाच्या टप्प्यांनुसार अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करण्यात आली आहे. परक NEP 2020 अंतर्गत स्थापन झालेलं हे एक नवीन राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र आहे. याचा मुख्य उद्देश देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनामध्ये एकसमानता आणणं हा आहे. परीक्षेच्या दृष्टीनं ही एक महत्त्वाची संकल्पना आहे, लक्षात ठेवा. ही तारीख तर पाठच करून ठेवा. शिक्षण हक्क कायदा आहे 2009चा, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी संपूर्ण देशभरात 1 एप्रिल 2010 पासून सुरू झाली. या दोन्ही वर्षांमध्ये गोंधळ करायचा नाही. आणि हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वसाधारण मुलांसाठी मोफत शिक्षणाची वयोमर्यादा 6 ते 14 वर्ष आहे, पण दिव्यांग मुलांसाठी ती 6 ते 18 वर्ष इतकी आहे. हा फरक लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. वुडवर्थ यांची ही व्याख्या किती सोपी पण किती प्रभावी आहे पहा. भावना ही व्यक्तीची उत्तेजित अवस्था आहे. एक शिक्षक म्हणून मुलांच्या या भावनिक स्थितीला समजून घेणं त्यांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. तर आज आपण पाहिलं की मुलांचा विकास, बुद्धिमत्तेचे वेगवेगळे सिद्धांत आणि आपली शैक्षणिक धोरणं या सगळ्या गोष्टी कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एक उत्तम शिक्षक होण्यासाठी फक्त विषय शिकवणं पुरेसं नाही, तर या सगळ्या बाबींची सखोल जाण असणंही आवश्यक आहे.